नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण स्वीटकॉर्न स्पेशल चटपटीत असा झटपट तयार होणारा चाट बघणार आहोत आणि मसालेदार बाहेर विकत मिळतो तसा भुट्टा आपण घरच्या घरी बनवणार आहोत। दोन्ही रेसिपी अतिशय सोप्या आहेत, 5 मिनिटात तयार होणाऱ्या। रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉनवर हिट करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नव्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। तर इथे स्वीटकॉर्नचे 2 कणसे मी कणसाचे दाणे इथे काढून घेतलेले आहे। अगदी कवळे आहे बघा, बोटाने दाबते तरी सुद्धा तुटत आहे। पण यावरची जी साल आहे किंवा आवरण आहे ना, ते थोडंसं जाडसर आहे। त्यामुळे आपल्याला हे दाणे जे आहे ते उकडून घ्यायचे पाण्यामध्ये। साधारण 2 ग्लास पाणी ते मी पातेल्यामध्ये गरम करायला घेतले। त्यामध्ये सर्व हे स्वीटकॉर्नचे दाणे टाकून घेतलेत। थोडंसं 2 चिमट्यामध्ये मीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं। एक साधारण 7 ते 8 मिनिटांमध्ये ना, हे जे मक्याचे दाणे आहे किंवा स्वीटकॉर्न आहे ना, ती छान उकडतात, शिजले जातात, वाफवले जातात। आता पाण्यातनं निथळून इथे मी स्वीटकॉर्न काढून घेतलेले आहे। अगदी सिंपल साहित्य लागेल चाटसाठी। बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घेतली आहे। यामध्ये हे उकडवलेले स्वीटकॉर्नचे दाणे आपण टाकून घेऊयात। थोडंसं लाल तिखट घालायचं, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा यामध्ये धना जिरं पावडर घालायची आहे आणि यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून यामध्ये घालते चटपटीत चवीकरता। आणि चाट मसाला महत्त्वाचा आहे, यामुळे खूप उत्तम चव येते। आवडीनुसार यामध्ये मी अर्धा चमचा चाट मसाला घातलाय। आता मिक्स करून घ्यायचं। ॲडिशनली यामध्ये तुम्हाला जर का हिरवी चटणी किंवा चिंचाची चटणी आवडत असेल किंवा यामध्ये शेव घालायची असेल, तीसुद्धा तुम्ही टाकू शकता। आता थोडंसं मीठ घातलंय चवीसाठी, छान मिक्स करून घेते। तयार आहे चाट। आता भुट्टा भाजायला घ्यायचा आहे, त्यासाठी एक मसाला तयार करायचा। वाटीमध्ये अर्धा चमचा साजूक तूप किंवा बटर घ्यायचं, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ, हे असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर हा जो बनवलेला मसाला आहे ना, तो आपण कणसावर लावून घेणार आहोत। तर व्यवस्थित मी चोळून घेते। तिखट जे मी लाल तिखट घेतले ना, ते तिखटाला अगदी तिखट आहे, त्यामुळे कमी प्रमाणात घेतलं आहे। आणि हे दुसरा कणीस जे आहे ना, ते सिंपल ठेवणार आहे मी, तसंच भाजणार आहे। आता हे कणसामध्ये ना नरम बाजूने मी तार खोचून घेतलेली आहे आणि गॅसच्या शेगडीवर आता हे आपण छान असं सर्व बाजूने व्यवस्थित भाजून घेणार आहोत। भाजायला जास्तीचा वेळ लागत नाही, फटाफट अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये एक एक कणीस आपण भाजून घेऊ शकतो। याला आपण साजूक तूप लावलं आहे, त्यामुळे खूप छान फ्लेवरचं हे मसालेदार असं कणीस बनून तयार होतं। खरं तर याला बटर लावतात, पण बटर नाही आहे, तर मी साजूक तूप लावलं आहे। आता भाजून झालं आहे, वरतून पुन्हा थोडंसं मीठ लावून घेतलं, चाट मसाला घातला, कोथिंबीर घातली आणि तयार आहे मसालेदार भुट्टा। आणि दुसरा सिंपल कणीससुद्धा मी इथे भाजून तयार करून घेतलेला आहे। दाखवलेल्या पद्धतीने नक्की तुम्ही चाट आणि मसालेदार भुट्टा घरच्या घरी ट्राय करून बघा, अप्रतिम होतो। रेसिपी आवडली असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया असे एका छानशा मस्त रेसिपीबरोबर। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।